मुंबईतनं बाईक टॅक्सी ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय। कारवाईच्या निर्णयावरनं सायबर सेलनं ही माघार घेतली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। बाईक टॅक्सी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय। देशभरात बाईक टॅक्सी सर्रास चालते, मग बाईक टॅक्सीला महाराष्ट्रातच बंदी का, अशी भूमिका एनडीटीव्ही मराठीनं घेतली होती। या बातमीनंतर अखेर सरकारनं बाईक टॅक्सी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतलाय। राज्य सायबर विभागानं गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली होती। या कंपन्यांच्या ॲप स्टोअरवरनं ओला, उबर आणि रॅपिडो ही ॲप्स तात्काळ हटवण्यात यावी तसे निर्देश देण्यात आले होते। मात्र बाईक टॅक्सी ॲप सेवा हटवण्यासाठी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावरनं महाराष्ट्र सायबर सेलनं माघार घेतली आहे। आता पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाहीये। इलिगल बाईक्स ह्या रस्त्यावर आणत असेल तर त्याला निर्बंध हे घालावेच लागतील। म्हणून आम्ही 12 तारखेला सायबर क्राईमला पत्र दिलं होतं की त्यांचा जो ॲप आहे तो ॲप रद्द करावा, परंतु 15 तारखेला सायबर क्राईमने गुगलला जे पत्र पाठवलं त्यामध्ये सरसकट ओला, उबेर, रॅपिडोच्या सगळ्या गाड्यांवर बंदी त्यांनी घातली आणि त्यामुळे गोंधळ असा झाला की ओला, उबेर, रॅपिडोच्या फक्त इलिगल बाईकवर बंदी घालावी अशी आमची मागणी होती, परंतु त्यांनी सरसकट सगळ्या गाड्यांवर बंदी घातली आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता 3 दिवसापूर्वी मध्यरात्री। आणि त्यामुळे ते पत्र मागे घेऊन आता त्यावर काय तोडगा काढावा आणि त्या ॲपमधून फक्त बाईक टॅक्सींना बाहेर काढून तो वेगळा ॲप त्यांनी निर्माण करावा, ह्यासाठी आमची आता आज बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ।